महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय. अल्लाच्या नावाचा गैरवापर केला आणि संकटात सापडलेल्या महिलांची अब्रू लुटली. नाशिकच्या खरात नंतर आता खालापूरचा बाबाजान उघडा पडलाय. श्रद्धेच्या नावाखाली वासनेचा हा भयानक खेळ पाहून तुमचाही थरकाप उडेल. पाहूयात बाबाजानचे कारनामे. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. नाशिकचं भोंदू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आता रायगडच्या खालापूरमध्ये एका विकृत बाबाचं काळं कान समोर आलंय. नाव अब्दुल रशीद, मात्र मिरवायचा बाबाजान म्हणून. नवी मुंबईच्या कळंबोलीत राहणाऱ्या या भोंदूने महडच्या एका निर्जन फार्म हाऊसला आपल्या वासनेचा अड्डा बनवलं होतं. सांताक्रूजच्या एका पीडित महिलेने हिंमत दाखवली आणि या सैतानचा बुरखा टराटरा फाडला. पतीच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी ही महिला श्रद्धेपोटी बाबाकडे गेली होती. मात्र तिथे श्रद्धेचा नाही तर अघोरी कृत्यांचा बाजार मांडला होता. कधी काळ्या जादूची भीती दाखवून तर कधी वश करून या नराधमानं पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. अब्दुल रशीदची मोड्स ऑपरेंडी कशी होती तेही पाहूयात. तो आधी लोकांना तत्वज्ञान सांगायचा, गोड बोलून अल्लाचा संदर्भ देऊन लोकांचा विश्वास संपादन करायचा. एकदा का माणूस जाळ्यात अडकला की मग सुरू व्हायचा काळ्या जादूचा बागुलबुवा. विधी केला नाही तर बरं वाईट होईल अशी धमकी देऊन हा महिलांचे शोषण करायचा. मुस्लिम सत्यशोधक मंडळानं आता या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांना धीर देऊन तक्रार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. भोंदूगिरी ही समाजाला लागलेली कीड आहे, त्याला धर्म नसतो असा रोखठोक प्रहार या मंडळानं केलाय. खालापूर पोलिसांनी या भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या निर्जन फार्म हाऊसवर अजून किती महिला बळी पडल्यात हा प्रश्न सर्वांना सतावतोय. अंधश्रद्धेचा फायदा घेणारे हे भोंदू समाजासाठी कर्करोग आहे. संकटात देवापेक्षा विज्ञानावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भोंदूच्या पाया पडण्यापेक्षा कायद्याची पायरी चढणं कधीही सुरक्षित. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्यासाठी बाबाच्या दारात जाणं हा उपाय नाहीये. तुमची एक चूक आयुष्यभराची जखम देऊ शकते. भोंदूगिरीच्या जाळ्यात नका देऊ बळी. श्रद्धेच्या नावाखाली ही तर वासनेची काळी खेळी आहे. सावध राहा, सुरक्षित राहा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये सुद्धा नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.